दुसऱ्या सुद्धा गोंधळ नसतो, गोंधळ असतो स्वभावाचा. हा गोंधळ असतो विचाराचा आहे का नाही. मग आई बाबाईचा गोंधळ जर घातला तर आपल्या घरातला गोंधळ नाहीसा होतो. हो कारण का गोंधळ काही सामान्य नाही. हो बरोबर आहे. एकच कोटी देवानी गोंधळ केला म्हणून तुम्ही आम्ही गोंधळ हा करतो. नाही तर तुम्ही तरी गोंधळ कशाला करतात ना, आम्ही तर कशाला गोंधळाला येतोय. बरोबर आहे. हा ह्या तिने देवाने 9 दिवस नवरात्र आई जगदंबेचा गोंधळ केला. बरोबर आहे. 10व्या दिवशी आधी माझ्या शक्ती आग्ने बरं का. जरा तुमचं लक्ष आमच्याकडे राहता. गोंधळ तुमचा आहे, आमचा नाही. जर आम्ही काय म्हणलं तुम्हाला समजलं नाही तर ते गोंधळाचा अर्थ नाही. हो 9 दिवस नवरात्र आई जगदंबेचा गोंधळ केला. 10व्या दिवशी आजी माया शक्ती आग्ने होमातून प्रगट झाली. बरोबर आहे. दैत्याचं मर्दाने केलं, भक्ताचं रक्षण केलं. हा असाच गोंधळ कुठं आला ह्या धर्तरीवरती. हो भरपूर रामचंद्राने गोंधळ केला. हा 5 पांडवा आणि देवीचा गोंधळ केला. देहूच्या तुकाराम महाराजांनी गोंधळ केला. साधू संतांनी सुद्धा आई जगदंबेचा गोंधळ केला. हा आम्ही गोंधळी गोविंद गोंधळाच्या वेळी आमचा घालावा गोंधळ. वादळ हरिनामाचं संबळ. तुमच्या गोंधळाने कापाचा घाला जीव. हा काम करू दवा करा मारा. त्याच्यावर बाईच्या बरा जिथे का मिठूचे रावण तिथं तुकाराम महाराजाचा गोंधळ. तुकाराम महाराजाचा आई जगदंबेने गोंधळ हा कसा तुकाराम महाराजांनी केलेला आहे. कसा तुम्ही आम्ही करतो. हो. शिवाजी महाराजांनी आई जगदंबेचा गोंधळ केला. गोंधळ केला. म्हणून तुळजापूरची आप्पाबाई हा भक्ताच्या गोंधळाने जिल्हा सातारा तालुका वाई उंच डोंगरी नांदा ती पांढरती काळबाई. ही तरी कशी काढू बाई.